मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक गुड न्यूज आलेली आहे बघा. गुड न्यूज अशी आहे आणि ही गुड न्यूज खास करून केंद्रातून आहे. त्यामुळे या गुड न्यूजचा अत्यंत महत्त्वाचा पुढे येणाऱ्या काळामध्ये परिणाम होणार आहे. बघा, या योजनेच्या संदर्भात सध्या प्रति महिना 1500 रुपये दिले जातात लाभार्थ्यांना. पण कधी राज्य शासनाने हा विचार न केला की 2100 रुपयाचं जे आश्वासन दिलं होतं तर ते नेमकं गेलं कुठं? 2100 रुपये जे देणार होते ते नेमके गेले कुठे? तर यावर कोणी त्यांना प्रतिप्रश्न विचारायला नाहीच राहिलं. बरोबर, कोणीच विचारित नाही. त्यामुळे त्यांना पण आता जितके दिवस चलन पुढे तर ढकलत आहेत ते पण आता मधातच आज 7 जुलै रोजी वेगवेगळ्या न्यूजपेपरला पहा, तुम्ही वेगवेगळ्या न्यूज चॅनलला पहा, तुम्हाला एक अपडेट आज दिसत आहे 7 जून रोजी. आणि ती अपडेट आहे प्रधानमंत्र्याला एक सल्लागार, आर्थिक सल्लागार परिषद असते प्रधानमंत्र्यासाठी. तर त्या आर्थिक सल्लागार परिषदेने सांगितलं आहे की महागाई एवढी वाढली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीचा भत्ता, आपल्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा भत्ता वाढवणं गरजेचं आहे, अशा प्रकारची शिफारस आहे. बघा, तुम्हाला सविस्तर बातमी काय मी सांगतो. बघा, आता ही लोकमतला हेडिंग आलेली आहे, अगोदर आपण पाहूयात. म्हणजे सर्वच पेपरला आलेली आहे बघा, सर्व जेवढे प्रतिष्ठित पेपर आहे सर्वच आलेले आहे. बघा काय दिलेलं आहे बघा, 1500 रुपये पुरेसे नाहीत. हे स्वतः कोणी म्हणलेलं आहे ते सांगतोय. देशाचे प्रधानमंत्री, त्यांची आर्थिक सल्लागार परिषद असती, इकॉनॉमिक ॲडवायझरी कमिटी, जी कमिटी त्यांना सांगत असते, म्हणजे समिती त्यांना सांगत असते काय सुधारणा करायच्यात का वगैरे वगैरे. तर त्या समितीने सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये जी लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये दिले जातात तर ते महागाई एवढी वाढली आहे तर ते 1500 रुपये पुरेसे नाहीत. आता राज्य शासनाने पण जरा विचार करायला पाहिजे. आता हे काय दुसरं कोणी सांगितलं नाही, स्वतः जर प्रधानमंत्र्याच्या ॲडवायझरी समितीनं जर सांगितलं, कमिटीने सांगितलं असेल तर राज्य शासनाने तुरंत लगेचच यावर ॲक्शन घेऊन लाडकी बहीण योजनेचा जो लागणारा, जो त्यांना 1500 रुपयाचं जे मानधन देतात तर त्याचा भत्ता वाढवला पाहिजे, नक्कीच वाढवला पाहिजे. तरच राज्य शासन लाडक्या बहिणीच्या बाजूने असं आपण म्हणू शकतो. कारण की बघा, खूप दिवस झाले 24 हप्ते आपण घेत आहोत 1500 रुपयांनी, तर हे चुकीचं आहे. कधी लाभ वाढवणार आहेत हे? 2-2, 3-3 वर्ष झाल्याच्या नंतर पण योजनेचा 1 रुपया पण जर वाढत नसेल, कितीतरी लाखोच्या संख्येत लाडक्या बहिणीचा लाभ जो आहे तो बंद झालेला आहे. मग आता किमान ही जी अपडेट आली याच्यानंतर तरी डोळे उघडा आणि पहा काय दिलेलं आहे त्यांनी. तर अगदी सविस्तर तुम्हाला वाचून दाखवतो. बघा काय सांगण्यात आलेलं बघा, लाडकी बहीण योजनेच्या रकमेच्या वेळोवेळी जी समीक्षा करण्याची गरज आहे. पहिलं कोणी सांगितलं हे मी परत सांगतो आहे, प्रधानमंत्र्यांची आर्थिक सल्लागार परिषदेने सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेला जे तुम्ही मानधन देता त्याचं वेळोवेळी समीक्षा करा, वाढवा, तेच ठेवू नका आणि तेच त्यांना 1500 रुपये 5 वर्ष देत बसू नका, वाढवा त्याच्यामध्ये निधी. त्यानंतर बघा पुढे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितलं की त्यांनी जेव्हा त्याच्याबद्दल माहिती घेतली, म्हणजे प्रधानमंत्र्याच्या आर्थिक सल्लागार परिषदेने, म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या, तर तेव्हा त्यांना काय सापडलं की या लाडकी बहीण योजनेचा जो 1500 रुपये निधी मिळत आहे लाडक्या बहिणींना, तर त्याच्यामुळे काय व्हायलं बघा, महिलांची बचत वाढली आहे, चांगली गोष्ट आहे. घरगुती खर्चामध्ये पण त्याचा मदत होत आहे त्या 1500 रुपयाची, ऑब्वियसली होत आहे बरं का. ही माझ्यापर्यंत पण ती अपडेट येते, तर त्यांना त्याचा फायदा होतो आहे. कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारत चालली आहे, ठीक आहे. पण पुढे बघा, असे या अहवालात सांगितलं, असं माझ्या मनानं सांगितलं. आणि याच्यासोबतच त्यांनी ओडिसामध्ये एक सुभद्रा योजना नावाची अशी एक योजना आहे तिथे ओडिसामध्ये, तर तिचा पण त्यांनी असं सांगितलं की तिचा पण निधी वाढवा. पुढे बघा काय सांगितलं त्यांनी की याच आर्थिक सल्लागार परिषदेने सांगितलं की रोख रकमेसोबतच महिलांना डिजिटल साक्षरता, म्हणजे डिजिटल साक्षरता पण त्यांना कळत आहे आणि काहीतरी याच्याबद्दल जे आहे काहीतरी नवीन उपाययोजना पण शासनाने करायला पाहिजे. कौशल्य विकास होत आहे, स्वयंसहायता गट जे आहेत त्यांच्याशी त्यांना ते जोडले जात आहेत, म्हणजे महिला, जेणेकरून त्यांची आर्थिकदृष्ट्या जे सक्षमता होऊ शकतील, तर त्यांना जोडणं पण गरजेचं आहे आणखी पण. तर अशा प्रकारच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये सोबत जे सांगण्यात आलेली गोष्ट आहे ती म्हणजे की या योजनेची, जी लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे तर तिची वेळोवेळी समीक्षा करण्याची गरज आहे. महागाई वाढल्याने, कुटुंबाच्या खर्चात वाढ झाल्यामुळे गरज पडल्यास ती रक्कम वाढवली पाहिजे, असे प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने सादर केलेल्या एका शोध निबंधात सुचवण्यात आले आहे. अगदी स्पष्ट तुम्हाला माझ्या मनाने सांगायलो नाही. तर त्यामुळे राज्य शासनाला विनंती आहे की तुम्ही कधी लाडक्या बहिणींचा निधी वाढवणार आहात ते एकदा सांगा. कधीतरी ती जबाबदारी पुढे येऊन घ्या की आम्ही लाडक्या बहिणींचा निधी वाढवणार आहोत. पण नेमकं कधी वाढवणार आहोत? वेळ आल्यावर वाढवू. वेळ कधी येणार आहे? 5 वर्षाच्या नंतर वेळ येणार आहे का? लवकर लाडक्या बहिणींचा निधी वाढवा.
त्यांना जो आहे 1500 रुपयाचा जो निधी मिळतो तो अपुरा आहे. बस एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. आणि आता तर स्वतः प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनेच ते म्हणलं आहे, त्यामध्ये पण आता कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, नक्कीच सकारात्मक याच्यावर विचार होईल मंत्रिमंडळामध्ये की थोडंफार का होईना, एक पाऊल का होईना आपण पुढे जायला पाहिजे आणि लाडक्या बहिणीच्या थोडं का होईना पण मानधन वाढवायला पाहिजे. राहिलं 2100 मधला टप्पा तर करू शकता, तर तसं करायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, तुम्हाला काय वाटतं म्हणजे लाडक्या बहिणींना, तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये कळवा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.